अनेक जण ज्वेलरी तर बनवतात, पण तितकी प्रोफेशनल का दिसत नाही बरं? तर आज आपण शिकणार आहोत सुंदर असा चंद्रा पर्ल चोकर आणि सोबतच ही सुंदर अशी कुडी. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला टिप्स सोबत, माझ्या अनुभवातून आलेल्या टिप्स सोबत मी तुम्हाला शिकवणार आहे. जर योग्य गायडन्स फॉलो केलं तर तुमची ज्वेलरी प्रोफेशनल दिसायला मदत होणार आहे. तर येस, तुमची हँडमेड ज्वेलरी ही खूप जास्त प्रोफेशनल, क्लीन आणि सुंदर दिसू शकते जर पुढच्या काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर. ओके, तर हॅलो, मी अंकिता आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण सुंदर असं पर्ल चोकर शिकणार आहोत, जसं तुम्ही थंबनेल पाहिलं त्या प्रकारे. तर व्हिडिओला लगेच स्टार्ट करूयात, कोणताही टाइम वेस्ट न करता. तर लेट स्टार्ट द प्रोसेस. कोणतीही डिझाईन नीट बनवण्यासाठी योग्य मटेरियल निवडणं ही पहिली स्टेप असते. तर आधी या डिझाईनसाठी लागणारं मटेरियल एकदा पाहूयात. तर मी इथे पर्लची चेन घेतलेली आहे. ही चेन तुम्हाला 2 साईजमध्ये अवेलेबल होते. एक असते बिग साईज आणि एक असते स्मॉल साईज. तर मी इथे मेजर करून ऑलरेडी मी कट करून घेतलेली आहे, चारही सेम साईजमध्ये. तर याच्यामध्ये साईज असतात अवेलेबल. मी स्मॉल साईज घेतलेली आहे. स्मॉल साईज बऱ्यापैकी सुंदर दिसते. तर त्यानंतर इथे मी फ्लावर ऑलरेडी बनवून घेतलं होतं मोत्याचं. आता हे फ्लावर कसं बनवायचं तर याचं ट्युटोरियल देखील मी ऑलरेडी शेअर केलेलं होतं. तर ते आधी जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर त्यानंतर मी इथे तार घेतलेली आहे 30 गेजची. जर तार कमी पडली तर तुम्ही ती जोडून हे करू शकता. त्यानंतर टूल्स घेतले. टूल्स नंतर आपल्याला चंद्रा घेतलेले आहेत, त्याच्यावरती नाजूक डिझाईन आहे. एक पुडीचा बेस घेतला आहे. त्यानंतर मोतीची चेन घेतलेली आहे, ती देखील खालच्या लटकनसाठी कट करून, आणि बेस वायर घेतलेली आहे. तर बेस वायर घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या बेस वायरला काय करायचं आहे, एक लूप तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते फ्लावर मधल्यामध्ये फिक्स करता येईल. तर बेस वायर तुम्ही घेतली इथे 20 गेजची तार घ्या, जेणेकरून ती जास्त फ्लेक्सिबल नसते आणि जास्त जाड देखील नसते, म्हणून 20 गेजची तार यूज करा. त्याला असा लूप तयार करून घ्या, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा. ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमचं फिक्सिंग, तुमचं फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. कारण लूप व्यवस्थित असेल तर ते फ्लावर त्याच्यावरती फिक्स करताना व्यवस्थित फिक्स केलं जाईल आणि ते त्याचं फिनिशिंग जे आहे ते खूप जास्त चांगलं दिसणार आहे. आता ही स्टेप तर फारच महत्त्वाची आहे. का? कारण बहुतेक जण काय करतात, हे फ्लावर रॅप करताना मागचं फिनिशिंग आहे कसं पण केले बाबा, मागे कोण बघणार आहे तेव्हा, असं म्हणतात. पण मागे देखील फिनिशिंग व्यवस्थित येणं म्हणजे फक्त तार व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. तार दिसली तरी काही हरकत नाही, बट ती दिसते किती प्रमाणात आणि दिसते तर ती वेडीवाकडी दिसते का, हे महत्त्वाचं आहे. रॅपिंग कसं करते ते व्हिडिओत दाखवले, त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. लूपला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं. आता इथे मी हा फ्लावर पूर्णपणे फिक्स केला आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक चंद्रा पास करून घ्यायचा आहे. त्यानंतर 30 तार, जी फ्लावरची रॅपिंग वायर उरलेली होती 30 तार आपण घेणार आहे आणि त्यानेच रॅप करणार आहोत. म्हणून जास्त तार एक्स्ट्रा घ्यायची नेहमी, कधीही. मी बेस वायरची तारसुद्धा जास्त एक्स्ट्रा घेतलेली आहे, जेणेकरून बेस वायरला तुम्ही जोड देणार तर देणार कसा, एक वेळ फिक्सिंग तारेला जोड जो आहे तो देऊ शकतो, कमी पडली तर. चंद्रा व्यवस्थित फिक्स केल्यानंतर दुसऱ्या साईडला तो असा ओढायचा आणि दुसऱ्या बेस जी तार आहे आपली ती तिथेच एक 2-3 राऊंड करून घ्यायचा. तो चंद्रा तिथे फिक्स झाला. त्यानंतर
दुसरा चंद्रा जो आहे तो आपल्याला दुसऱ्या साईडून टाकायचा आहे. दोन्ही चंद्रा सेकंड होलमधून टाकायचे आहेत. एक चंद्रा खाली एक चंद्रा वरती असं नाही झालं पाहिजे. सेम साईजमध्ये सेम सिक्वेन्सने आलं पाहिजे. शेवटी मी तयार केलेला नेकलेस खूप जवळून सुद्धा दाखवला आहे, फिनिशिंग तुम्हाला व्यवस्थित दिसावी म्हणून. तर तो देखील मिस करू नका बघायला फिनिशिंग कशी झाली ते. आणि फिनिशिंग कशी झाली हे देखील मला कमेंट करून सांगा. तार जी आहे ती अशी ओढून घ्या. जास्त पण तार ओढायची नाही, नाहीतर काय होते तार कट होते. कट झाली तर पुन्हा जोड द्यावा लागतो. आणि तार इथे मी 30 गेजची यूज केलेली आहे. 30 गेजच्या तारेने काय होतं, ही महत्त्वाची टिप्स आहे इथे की 0.3 mm ची तार ही काळी पडण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. मॅक्झिमम तर ती तार काळीच पडते. काही जर छान मटेरियल असतं चांगल्या क्वालिटीचं ते जर वापरली तर कदाचित ती तार काळी पडू शकत नाही. पण 30 गेजची तार ही नाही काळी पडत सहजासहजी. त्यानंतर एक्स्ट्रा तार जी होती बेस आपण बनवला तर ती काय करायची आहे, कट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला असं वाटते की रॅपिंग तर व्यवस्थित झालंय, पण काय होतंय मला असं वाटते की पुढे जाऊन हलू नाही येते. तर काय करायचं, ग्लू घ्यायचा सरळ आणि थोडंसं चिटकवायचं आहे तिथे आपल्याला, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आणि तार देखील अजिबात हलणार नाही. आता मी याच्यामध्ये एक चूक केली, तुम्हाला मटेरियलची लिस्ट पूर्णपणे सांगितली आणि एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितलीच नाही. आता ती कोणती ही मला कमेंट करून सांगा तुम्ही. त्यानंतर मी इथे लटकनसाठी मी 2 चेन कट करून घेतल्या. एक आहे 5 सेंटीमीटर, दुसरी आहे 3 सेंटीमीटर. सिक्वेन्स जो आहे तो व्यवस्थित ठेवा. मोठी आहे ती आधी ॲड करायची, नंतर बारकी ॲड करायची आणि त्यानंतर ना जो लॉक करायचा आपला जम्परिंग आहे ते व्यवस्थित इथे क्लोज करायचं आहे आणि टाईटली क्लोज करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या साईडची प्रोसेस आहे ती सुद्धा सेम तशीच करायची. सेकंड होलमधून चंद्राचं जे सेकंड होल आहे त्यामधूनच दोन्ही पण लटकन लावून घ्यायच्या. आणि फिनिशिंग तुम्हाला कशी दिसते बघायला यावरून तुम्ही ठरवायचं की डिझाईन कशी असायला पाहिजे. हे खाली झालंय की बाबा हे वरती झालंय, किंवा हे या साईडला हवं होतं किंवा हे वरती हवं होतं थोडं, हा मनी जरा चुकीचं वाटतंय, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील तर तुम्ही व्यवस्थित शिकला आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, इथे दोन्ही साईडला आपल्याला चेन अटॅच करायच्या आहेत. तर त्या चेन दोन्ही जम्परिंगच्या साहाय्याने अटॅच करायच्या आहेत. मी ऑलरेडी जम्परिंग त्याला लावून घेतलेली होती. अशा दोन हे करून जम्परिंगमध्ये ते तारा अटॅच केला. त्यानंतर काय करायचं आहे, सेकंड जे चंद्राचं होल आहे तिथूनच ते पास करायचं आहे. दोन्ही साईडला सेम अटॅच केलेला आहे मी. अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अजून खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कशावरती हवंय हे देखील मला सांगायचं आहे कमेंट करून. चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलं
तर तुम्हाला छान ऑर्डर देखील येणार आहेत, कस्टमर देखील तुमचे वाढणार आहेत, कारण कस्टमरचा ट्रस्ट देखील बसतो म्हणून. तर मटेरियल घेताना चुका अजिबात करू नका. मटेरियल पाहून चेक करून स्वतः हे करा. ऑर्डर करत असाल तर विश्वास असेल तिथून ऑर्डर करा, म्हणजे व्यवस्थित मटेरियल येईल. रेग्युलर ऑर्डर ठेवा. रेग्युलर मटेरियलच्या ऑर्डर जिथे देता तिथूनच घ्या. तर दोन्ही साईडला मी जम्परिंगने गोंडासुद्धा अटॅच केला. बघू शकतास मी खूप इझिली तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक कुडी बनवून घेतली होती. सेकंड कुडी आपल्याला बनवायची आहे. कुडी बेस आहे हा स्मॉल साईजचा. मोठ्या साईजची सुद्धा कुडी भेटते, आपल्याला स्मॉलच पाहिजे इथे. तर तारेमधून व्यवस्थित ते होल जे आहे त्या होलमधूनच ते तार पास करायची आणि व्यवस्थित रॅप करायचं, बस इतकंच आहे त्यामध्ये. एक्स्ट्रा तार तुम्हाला लावायची आहे, होलमध्ये ती तार घालायची आहे. त्यानंतर दुसरं टोक आहे ते दुसऱ्या होलमधून पास करून घ्यायचं आणि बरोबर तिथेच ते व्यवस्थित सगळ्या साईडून रॅप करायचं आहे. जास्त तारेची गिचमीड अजिबात करायची नाही, नाहीतर फिनिशिंग इतकी वाईट दिसते. रॅप केल्यानंतरनी व्यवस्थित बघायचं बॅक साईडून की फिनिशिंग कशी दिसते. आणि फ्रंट साईड जी आहे ती जास्त करून क्लीनच ठेवायची आहे आपल्याला. ह्या काही टिप्स आहेत तुमच्यासाठी, तर त्या व्यवस्थित लक्षात ठेवून मग ही ज्वेलरी जर बनवलीत ना तुम्ही तर खूप जास्त सुंदर ही दिसते. मला याचा लुक ना समोरून दाखवता नाही आला आहे, म्हणजे कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होते, इतकं सुंदर आहे हे चोकर. तर तुम्ही बनवा आणि मला नक्की सांगा हे कसं वाटतंय. बघा इतकं सुंदर दिसतंय हे, जवळून मी दाखवलेलं आहे त्यासाठी. आय होप तुम्हाला आजचं ट्युटोरियल आवडलं असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे हे समजेल की माझे व्हिडिओ नक्की कधी येतात तर. आणि तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कशाबद्दल हवं आहे, कशावरती हवं आहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात हे देखील मला सांगा, म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचलेत तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा, अशा सुंदर सुंदर ज्वेलरी बनवत राहा. थँक्यू, बाय.